नमस्कार मंडळी. काल आहे ना माझी मुलीची लाईव्ह चालू होती आणि त्या लाईव्हवरती ना कुणीतरी महिलांसाठी चांगलं प्रोजेक्ट काय आहे चेहऱ्याला लावायचं ते टाकलं होतं. तर आज मी तुम्हाला ते प्रोजेक्ट दावते. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, लास्टला कळेल तुम्हाला की काय प्रोजेक्ट आहे ते. बघा तुम्ही आज. आता बघा, कढई ठेवली मी गॅसवरती. हे गावावरून आणलेलं माखन आहे, लोणी. आज आपण लोणीचं घी काढूया, तूप काढून घेऊया लोणीचं. हे मी गावावरून आणलेलं लोणी. आज आपण लोणीचं तूप काढून घेऊया. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, मग तुम्हाला कळेल की चेहऱ्याला लावण्यासाठी काय महिलांसाठी ट्रिक आहे. ती तुम्हाला लास्टला दाखवते मी काय आहे ती. पूर्ण व्हिडिओ बघा. पण हे लोणी आपलं, आपण ह्याचं तूप काढून घेऊया मस्तपैकी. बघा, हे प्युअर लोणी आहे, गाईचं लोणी आहे. गाईचं प्युअर दुधाचं लोणी काढलेलं आहे, प्युअर लोणी आहे. आता ह्याचं भारी तूप निघतं, तुम्हाला दाखवते लास्टला. महिलांसाठी काय ट्रिक आहे चेहऱ्यावर लावण्याची, त्याने चेहरा सुंदर दिसतो आणि चेहऱ्यावर ग्लो येतो. ही तुम्हाला सगळी ट्रिक मी लास्टला सांगणार आहे. आता तुम्ही बघा काय आहे ती ट्रिक. तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ बघा आणि मग मला कमेंट करून पण सांगा की मावशी ही ट्रिक खूप तुमची चांगली आहे. छान शिजतंय बघा, भारी शिजतंय ते. आपलं ना मस्त असं लोण्याचं तूप बनत आहे. हे प्युअर गाईचं लोणी. तुम्हाला लास्टला ट्रिक माहीत करा, तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ बघा, तुम्हाला कळेल घरगुती उपाय चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी की काय करायचं ते तुम्हाला लास्टला कळेल. तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ बघा. हे बघा, प्युअर गाईचं तूप आपलं किती भारी दिसतंय, एकदम भारी दिसतंय बघा, एकदम भारी निघले तूप. तुम्हाला लास्टला त्याची ट्रिक सांगते मी आणि मग तुम्हाला माहीत पडेल की घरगुती चेहऱ्यावर लावण्यासारखा उपाय काय आहे. लास्टपर्यंत माझा व्हिडिओ बघा आणि मला लाईक पण करा, शेअर पण करा, सबस्क्राईब पण करा. जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब पण करा. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी शकुंतला चॅनलला सबस्क्राईब करा. हे आपलं प्युअर तूप आता तयार होत आहे. आता बघा, आपण घी काढलेलं होतं ना ते आता गाळून घेतलंय. हे बघा, ही प्युअर गाईचं घी. आता तुम्हाला लास्ट ट्रिक सांगणार होते ना, ती कुठली माहिती आहे का? तुम्ही रोज रात्री झोपताना ही चेहऱ्यावर घी लावून झोपलात ना तर सकाळी तुमचा चेहरा एकदम मुलायम होईल. आणि आता थंडीचा मोसम आहे, ही क्रीम वगैरे काय लावण्याची गरज नाही. ही असं घी, गाईचं घी, प्युअर घी चेहऱ्याला लावून झोपा, होटाला लावून झोपा. होठ फाटणार नाही, चेहरा पण एकदम चेहऱ्यावर ग्लो येईल एकदम. तर तुम्ही ना असंच आहे ना घी हे करा, लावा. आता ही ना मी माझ्या मुलीला देणार आहे. तिला सांगितलं मी की गावठी उपाय कर, ही क्रीम वगैरे काय लावत जाऊ नको, म्हणून आता ही घी मी तिला देणार आहे. धन्यवाद. तुम्ही पण असंच करत जावा
आणि माझे व्हिडिओ बघत जावा. नवीन नवीन व्हिडिओ टाकत जाईल आणि तुम्हाला काय वाटलं कमेंट पण करून सांगत जावा. धन्यवाद.